तर गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आज आहे वीकेंड आणि आज तुम्ही मला माझ्या घरात बघत असाल आणि बोलत असाल की हा ट्रॅव्हल व्लॉग सोडून हे काय चालू केलंय. तर प्रॉब्लेम लाईक थोडा मोठा आहे, कारण यूट्यूबने काही दिवसांपूर्वी एक नोटिफिकेशन पाठवलेली की आता जे नवीन युट्यूबर्स आहेत, जे फेब्रुवारी 2027 पासून ज्यांना 8,000 वॉचर्स पाहिजे असणार आहेत आणि फॉर अ बिगिनर युट्यूबर आम्हाला नाही पॉसिबल आहे. 4,000च किती मुश्किलने होत होते, आता 8,000 वॉचर्स करायचे आहेत. तर भाई साहब, लाईक जेव्हा मी तो नोटिफिकेशन ऐकला, माझं पूर्ण डोकं बूम झालं भाई, की आता हे 8,000 वॉचर्स लाईक, कारण प्रॉब्लेम आहे की मी गेली 4 वर्षापासून करतोय आणि नाही रिझल्ट्स नाही येत आहे. बट माझं होतं की कन्सिस्टंटली राहू आणि होऊन जाईल. मग प्रॉब्लेम असा झालाय की लाईक माझ्यासोबत की तुम्ही एक रेसमध्ये धावताय, तुम्ही ऑलमोस्ट अर्धा रेस ती पळाली आहेत आणि तुम्हाला माहिती आहे की आता फक्त अर्धी रेस तुमची बाकी आहे. तुम्ही पोहचतच आहात आणि कोणीतरी ती एंडच अजून खेचलेला. म्हणजे माझ्यासोबत, म्हणजे मी बोललो की भाई हे क्या हो रहा है म्हणजे माझ्यासोबत यार. आणि त्याच्यामुळे आता मी प्रयत्न करतोय की जास्तीत जास्त लाँग फॉर्म व्हिडिओज मी आता या चॅनलवर टाकू. आणि मराठी मी का चूज केलं, कारण प्रॉब्लेम असा होता की मी जेव्हा हिंदीमध्ये मी खूप लोकांसोबत बोललो वगैरे आणि खूप लोकांनी मला सांगितलं की यश, हिंदीमध्ये तुझे करतोय ते खूप जास्त स्क्रिप्टेड वाटतंय, खूप जास्तच म्हणजे लाईक बनावटी वाटतंय. तर मी बोललो की एक काम करतो, कारण खूप लोकं मला बोलतायत, सांगतायत की यश नको करूस, रिजनल लँग्वेजमध्ये कर. आणि खूप लोकं रिजनल लँग्वेजमध्ये करून सुद्धा व्हायरल होत आहेत. तर कारण मी आत्तासुद्धा जे बोलतोय खूप अनस्क्रिप्टेड बोलतोय, मी जो आहे तसा मी बोलतोय. तर त्याच्यामुळे मला असं वाटतंय की मी जसा आहे तसंच मी राहिलो तर जास्तीत जास्त लोकं मला प्रेम करतील. आणि लोकं पण बोलतात की लाईक जेन्युइन राहावा या फील्डमध्ये, आणि जर जेन्युइन राहात तर तुम्हाला ॲक्च्युअली तुम्हाला रिझल्ट्स लवकरात लवकर मिळतील. बघा, प्रॉब्लेम असा आहे की माझ्यासाठी आता सगळं काय करायचंय, कारण गेली 4 वर्ष करणं, कन्सिस्टंट राहणं, स्टिल तुम्हाला रिझल्ट्स न येणं. ऑफकोर्स मी खूप सारे चुका केल्या, बट मी चुकातून शक्य तर जास्त मी नाही शिकलो. मला असं वाटतं की स्टार्टिंगपासून सुरुवात करणं अवघड असतं. बट जेव्हा तुम्ही एक रेस, एक अर्धी लाईक तुमची एक प्रवास, एक अर्धा प्रवास पूर्ण होतो, त्याच्यानंतर तुम्हाला कळतं की नाही, तुम्हाला आता परत पुन्हा सुरुवातीपासून स्टार्ट करायचं आहे. ते थोडं अवघड असतं, बट ठीक आहे. लाईक आपण सुद्धा प्रयत्नच करतोय. मी सुद्धा आत्ताचा 23 वयाचाच आहे आणि खूप अजून जर्नी बाकी आहे. तर जर तुम्हाला आजपर्यंत तुम्ही जर हिंदी ऑडियन्स आहात, मी ट्राय करणार आहे की मी ह्याचा हिंदी ऑडिओसुद्धा टाकणार आणि इंग्लिश ऑडिओसुद्धा टाकणार आहे. कारण आता आपलं तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, मी एक एडिटरसुद्धा आहे. तर मला एडिटिंग माहिती आहे, तर मी हे डबसुद्धा करीन. ट्राय करेन की हर व्हिडिओ मी डब करेन. बट इफ जर तुम्हाला हा कॉन्सेप्ट माझा आवडत असेल, जर तुम्हाला असं वाटतंय की मी सपोर्ट करू ह्याला आणि खरंच ह्याला हेल्प करू, तर प्लीज ह्या व्हिडिओच्या खाली कमेंट जरूर करा. बिकॉज माझा आता ॲक्सेंट थोडा हिंदी वगैरे होते, कारण मी कॅमेऱ्यासमोर गेली 4 वर्ष हिंदीमध्येच बोलत होतो. बट आता मी ट्राय करतोय की मी मराठीमध्ये शिफ्ट होऊ. हा माझा मदर टंगच मराठी आहे. बट असं होतं की कॅमेरा टर्न झाला की एक स्विच होत होता माइंडमध्ये की यार चला हिंदीमध्ये बोलणं, वेलकम बॅक टू माय चॅनल, वेलकम बॅक. ते सगळं होत होतं, बट आता नाही होणार आहे. तर मी आता प्रॉपर हा मराठीमध्ये जास्त व्लॉग स्टार्ट करणार आहे, बिकॉज मी जास्त कम्फर्टेबल आणि मी जास्त रिअल आहे. आता खूप सारे ऑप्शन्स पण आले आहेत की मी हिंदीमध्ये डब वगैरे करू शकतो, तर मी आता ते स्टार्ट करेन. बट आता याच्या पुढे जे पण माझे व्हिडिओज असतील ते मराठीमध्ये असतील. तर प्लीज 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 सपोर्ट करा पेजला. तर अजून व्लॉग संपला नाही आहे, अजून व्हिडिओ आहे. माझा पूर्ण वीकेंड माझा जो असणार आहे तो मी पूर्ण टाकणार आहे. तर आत्ता तर जस्ट माझी मॉर्निंग झाली आहे, कारण म्हणजे सॅटर्डे आहे, मॉर्निंग नाही झाली आहे. म्हणजे आता 12 वाजलेत, बट मी 12लाच मॉर्निंग बोलते, कारण आता नाही भाई, झोप झोप इम्पॉर्टंट असते. झोप खूप जास्त इम्पॉर्टंट असते. तर मी आधी झोपलो, उठलो, फ्रेश झालं आणि आता माझ्या ब्लॉगची सुरुवात करतोय. तर चला आता पहिला बाहेर जाऊन तेवढा नाश्ता वगैरे करूया. चलो लेट्स गो. आह, आह. तर आता मी आलोय, मी माझं काम चालू करणार. त्याच्या अगोदर मी थोडा चाय नाश्ता करायला घेतलाय. मी तसं काय खिचडी आणि चायच घेतली, कारण काम करायचं होतं मला. म्हणजे मला फक्त स्क्रिप्ट करायची होती. म्हणजे लाईक माझे जे व्हिडिओज आता येणार आहे, आणि एक चॅनल जो मी बनवतोय, बट त्याच्यामध्ये माझा फेस नसणार आहे. तर तेच पण आहे आणि त्यामध्ये काम चाललंय माझं. तर आता सध्या तरी आज मला भेटलाय खिचडी आणि चाय. खूप खूप जास्तच ओव्हर वाटतंय हे मला. खरंच म्हणजे लाईक सवय नाही मला ही
व्लॉगिंग करायची. बट आता मला कळत आहे की मला सवय होण्यापर्यंत ना खूप जास्त टाइम जाणार आहे हे सगळं. आणि आय डोंट नो की मी कसं हे करतोय. बट मी आता बस माझं ऑल इन देतोय. माझ्या सगळ्या क्रिएटिव्हिटीज, माझे सगळं एडिटिंग, माझं जो पण माझं काम आहे आता मी बस या YouTube व्हिडिओजवर टाकणार आहे. कारण मला माहितीच नाही की लाईक कसं होतं ह्या सगळ्या गोष्टी. म्हणजे एक ट्रॅव्हल म्हणजे लाईक जेव्हा डेली व्लॉग करायचे असतात तेव्हा डेली व्लॉग करता कसं लोक त्यांचे आता काय बितात काय काय बोलतात सगळं म्हणजे सगळंच ते लोक कसं दाखवू शकतात. आता खिचडी आणि भात खायचं रिझन आहे की आता श्रावण चालू झालं आहे आणि घरी माझ्या बहिणीचा शनिवारचा उपवास असतो आणि माझा सोमवारचा असतो. तर आज तर खिचडीच भेटते. नाहीतर मला तर मेदूवडे खायचं ते प्लॅन होता की बाहेर जाऊ आणि खाऊ. बट आता माहीत नाही मला भूक लागले. बट सध्या खिचडीनेच काम चालवावं लागेल कारण सकाळी उठलो आहे, लेट उठलो एकतर. आणि मम्मीला जर मी आता बोललो की मम्मी मला काहीतरी मेदूवडा आण, मम्मी वैतागणार आहे माझ्यावर, नाही मागू शकत. सो आता जे आहे ते करतो. तर आता मला थोडं माझं मन नाही करत आहे. आता सगळं झालं वगैरे बघितलं डाळ आहे. आता मन करत आहे की मी थोडं बाहेर राऊंड मारून येऊ. कारण घरात फक्त राहून खूप कंटाळा येतो, मला माहिती आहे. आणि मी नाही राहू शकत यार जास्त वेळ घरामध्ये. तर आता मी जातोय बाहेर थोडा वेळ. आणि चला भेटूया डायरेक्टली बाहेरच जास्त. आणि मग बाहेरचं आपण बघूया लाईक तर आता मी निघालोय घराच्या बाहेर. तर बघू आता चालत चालत मी चाललोय दादरला. तर बघू आता. तर मी आलो आहे चेकिंग करायला, चेंजिंग करायला. आणि इथे आहे. आय थिंक मस्त वाटतंय. आय थिंक खूप छान वाटतंय माझ्यावर खरंच. आय कूल वाटतं मी. घेऊ का मी? आय थिंक घेऊन टाकतो मी. घरी गेली मम्मी ओरडणार बाई का शॉपिंग करतोय, का शॉपिंग करतोय. मला जो फुल दिसत अशाला मी एकदा दाखवतो फुल मला कसं दिसतं बाया. तर हे फुल खरंच खूप क्रेझी दिसतंय. थांबाय फक्त. तर आता आपण पटापट चेंज करूया आणि बाहेर जाऊया. कारण खूप टाइम वेस्ट केला इथे. दुसरा काहीतरी करूया आणि इंटरेस्टिंग या चिल करूया. बस घुमूया, फिरूया, मजा करूया. तर आता मी आलो आहे शिवाजी पार्कमध्ये वडापाव खायला. आणि तर मी आता शॉपिंग केली आणि आता थोडंसं काम केलं. आता वडापाव खाईन आणि मग घरी जाईन. हो माहिती आपण काही वर्षा अगोदर आराम वडापाव खायला गेलो. तिकडचा वडापाव घेतलेला. बट मी वडापावबद्दल फीडबॅकच दिला नाही. बाकीचे लोक बघतील म्हणून लाजत बसलो. मस्त वडापाव, खूप छान आहे. ह्याची क्रंची आहे हा खूपसा असतो. त्याचं जे स्टफिंग्स आहे आतमध्ये खूप कळत बाई. नेक्स्ट टाइम आहे ना आपण जर आलो ना